सगरोळीची शाळा म्हणून जी शाळा सर्वत्र प्रसिद्ध आहे अशी संस्कृती संवर्धन मंडळाची पहिली विद्याशाखा श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल 1959 साली बाबांनी मूलभूत शिक्षणाची निकड लक्षात घेतली आणि या शाळेची सुरुवात केली। त्या काळामध्ये इथे दळणवळणाची साधनं देखील खूप मर्यादित होती, परंतु तरी देखील बाबांनी महाराष्ट्रभरातून अनेक उच्च विद्या विभूषित अध्यापक वृंदांना या भूमीमध्ये पाचारण केलं आणि मग सुरू झाला ज्ञानाचा प्रवाह। मग या सगळ्या प्रवासामध्ये या शाळेला लाभले मबा सगरोळीकर गुरुजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मधुमतीबाई सगरोळीकर। मबा सगरोळीकर गुरुजी शिस्तप्रिय आणि कर्तव्य कठोर, आणि त्यांच्या पत्नी मधुमतीबाई सगरोळीकर आणि विद्यार्थ्यांच्या लाडक्या मोठ्याबाई या मायाळू आणि प्रेमळ। गुरुजी विद्यार्थ्यांना शिस्त लावायचे आणि बाई विद्यार्थ्यांमध्ये मायेनं त्यांच्यामध्ये संस्काराची रुजवण करायचे। आणि यांच्या जोडीला होते गुरुनाथराव गुरुजी, बेल्लेकर गुरुजी आणि असे अनेक अध्यापक वृंद। आणि मग या सगळ्या प्रवासामध्ये मागील 66 वर्षात या शाळेमध्ये 30,000हून अधिक विद्यार्थी घडले, वाढले आणि आज ते देशातील विविध पदांवर आपली भूमिका बजावत आहे, या राष्ट्राचे निर्माण करीत आहेत। बाबांनी जेव्हा शाळेची सुरुवात केली तेव्हा गरज होती मूलभूत शिक्षणाची, परंतु काळ जसा बदलला तशी गरज बदलली। आज मूलभूत शिक्षण सर्वत्र उपलब्ध आहे, परंतु आजची गरज काय आहे तर आजची गरज आहे रोजगाराभिमुख आणि कौशल्याधारित शिक्षण। मग कोरोना काळामध्ये संस्थेने त्या आपत्तीला संधी मानत या सगळ्या प्रश्नांवर चिंतन केलं आणि मग देशाच्या नव्या शैक्षणिक धोरणाला पूरक असे स्वतःचे शैक्षणिक धोरण संस्थेने निर्माण केले। आणि मग श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलने एक विद्यार्थी, एक छंद आणि एक कौशल्य असे स्वतःचे धोरण स्वीकारले। या धोरणाअंतर्गत आपण शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एक छंद आणि एक कौशल्य निवडण्यासाठी प्रवृत्त करतो आणि यातून निर्माण झाली शाळेची पंचसूत्री: कला, क्रीडा, तंत्रज्ञान, तंत्रशिक्षण आणि औपचारिक शिक्षण। आणि यातून विद्यार्थी आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शाळेचे नाव गाजवत आहेत। तर बाबांनी जशी शाळेची सुरुवात केली तशीच 1959 मध्ये वसतिगृहांची देखील सुरुवात केली। या वसतिगृहांबद्दल जाणून घेऊया पुढच्या भागात। धन्यवाद।